नमस्कार मित्रांनो, आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत. अत्यंत दुःखद घटनेचे स्पष्टीकरण आज आपण आपल्या व्हिडिओतून करणार आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या या निधनाबद्दल ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत श्रद्धांजली वाहून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे. अजित पवारच्या विमान अपघाताचे कारण काय हे आता समजावून घेऊया. अजितदादा पवार लेटेस्ट न्यूज. अजित पवार प्रेस अवेज लेटेस्ट न्यूज. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू. आज सकाळी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. ते सकाळी 8:10 मुंबईहून बारामतीला गेले होते. 40 मिनिटात ते बारामतीला पोहोचले. मात्र विमान लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यात अजित पवारसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली आहे. पण आता अपघाताचे खरं कारण समोर आलं आहे. नेमका अपघात कसा झाला आहे? खरे तर ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचले तेव्हा बारामतीत दाट धुके होते. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टीम उपलब्ध नव्हती. त्यामुळे दाट धुकं असताना विमान उतरत असताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागलं. पण धावपट्टी दिसत नव्हती. तरीही विमानाने पहिल्यांदा विमान उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावले. आकाशात एक मोठी घिरटी घालून धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडिंग करायला आलं. दुसऱ्यांदा लँडिंग करत असताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजूला गेले व पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला व त्यात पायलट अयशस्वी झाला आणि पुढचे 4 ते 5 सेकंदात विमानाचा मोठा स्फोट होऊन अपघात झाला. ज्या विमानतळावर ILS सिस्टीम सुविधा नसते अशा विमानतळावर विमानायकांना पायलटना आपल्या डोळ्यांनी धावपट्टी अंदाज घेता आला नाही. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे पायलटला हा अंदाज घेता न आल्यामुळे पहिलं लँडिंग फसल्यानंतर दुसरा लँडिंगचा प्रयत्न केला व यात विमान खाली कोसळले आणि अजितदादा पवारसह 5 जणांचा मृत्यू अंत झाला. आणि अपघाताचे कारण पायलट मिड डे कॉल केला होता. DGCA सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीतील विमान टेबल टॉप रनवे प्रकारचे आहेत. हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडिंग होईल असं वाटत होतं, मात्र जमिनीपासून 100 फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं आणि विमान धावपट्टीवर पोहोचण्याआधी जमिनीवर धडकले. नंतर मोठा आवाज आला. 4-5 स्फोट घडले आणि या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानाच्या दिशेने धाव घेतली. मात्र आगीच्या ज्वाला प्रचंड उसळल्यानं कोणी वाचवता आले नाही. शेवटी महाराष्ट्र पोरका झाला आहे आणि त्या निमित्ताने अजितदादा पवार सारखा खुल्या दिलाचा माणूस आता पुन्हा जन्माला येणे नव्हे तर त्यांच्या शेवटी कार्याला सलाम करून त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहून आजच्या व्हिडिओला शेवट करतो. धन्यवाद.